श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण 9व्या स्कंधामध्ये सुरुवात करतो आहोत. राजा परीक्षिताने विचारले, हे मुनिश्रेष्ठ हो, मागील कल्पाच्या शेवटी सत्यव्रत नावाच्या राजाने भगवंताची सेवा करून ज्ञान प्राप्त करून घेतले आणि भगवंताच्या कृपेने पुढच्या कल्पामध्ये तोच वैवस्वत नावाचा मनु झाला. आता आपण त्या वैवस्वत मनुच्या वंशाचं आणि त्या वंशातील राजांची चरित्रे मला सांगावी. शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, या वैवस्वत नावाच्या मनुचं आणि त्याच्या वंशाचं वर्णन मी तुला आता सांगतो, ऐक. शेकडो वर्षे वर्णन केलं तरीसुद्धा ते सांगून होणार नाही असा हा वैवस्वत नावाचा मनु फार महान होता. जे परमपुरुष परमात्मा प्रलयाच्या वेळी तेच होते, प्रलय होण्यापूर्वी तेच होते, प्रलय काळामध्ये तेच होते, प्रलय झाल्यानंतरही तेच होते आणि पुन्हा या विश्वाची निर्मिती झाल्यानंतर सुद्धा तेच भगवंत होते. म्हणून जे कालही होते, जे आजही आहेत आणि जे उद्याही असणार आहेत, असे हे त्रिकाल ज्ञानी, तिन्ही काळामध्ये संचार करणारे, तीनही काळामध्ये आपलं अस्तित्व दाखवणारे हेच भगवान परमात्मा परमेश्वर आहेत. त्या चतुर्भुज असणाऱ्या नारायण स्वरूपाच्या बेंबीमधून, त्याच्या नाभी प्रदेशामधून एक सुंदर असं सुवर्णमय कमलपुष्प प्रगट झालं आणि त्या सुंदर कमलपुष्पामध्ये भगवान ब्रह्मदेवांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांपासून मरीची आदी ऋषी झाले. मरीची ऋषींचे पुत्र म्हणजे कश्यप महामुनी आणि त्यांची पत्नी असणाऱ्या आदितीपासून विवस्वान, ज्याला आपण सूर्य म्हणून ओळखतो, हा अत्यंत तेजस्वी असा पुत्र झाला. या विवस्वानाच्या संज्ञा नावाच्या पत्नीपासून त्यांना श्राद्धदेव नावाचा मुलगा झाला आणि हा श्राद्धदेवच पुढे वैवस्वत नावाचा मनु म्हणून प्रसिद्ध झाला. या श्राद्धदेवाला त्याची पत्नी श्रद्धा हिच्यापासून 10 पुत्र झाले. त्याच्यामध्ये इक्ष्वाकू, नृग, शर्याती इत्यादी अत्यंत महान अशी मुले होऊन गेली. वैवस्वत नावाच्या मनुला पुत्र नव्हता आणि म्हणून भगवान वसिष्ठ महामुनींनी संतान प्राप्तीसाठी त्याच्याकडून यज्ञ करवून घेतला आणि त्याची पत्नी श्रद्धा नावाची जी होती, तिने पयव्रत केले आणि फक्त दूध पिऊन
कालक्रमणा करण्याचं तिने ठरवलं. मला कन्या व्हावी अशी यज्ञाच्या आरंभी त्यांनी प्रार्थना केली. आणि म्हणून होता बनलेल्या ब्राह्मणाने, आता होता बनलेल्या ब्राह्मणाने याचा अर्थ असा की यज्ञकर्मामध्ये कोणी कोणी काय काय कामं करायची हे ठरलेलं असतं. त्यातलं हे एक नेमून दिलेलं काम, आणि ते करणाऱ्या ब्राह्मणाला होता असं म्हणतात. तर होता बनलेल्या ब्राह्मणाला या वैवस्वत मनूच्या पत्नीने म्हणजे श्रद्धेने मला कन्या व्हावी अशी प्रार्थना केली. आणि म्हणून जो ब्राह्मण यज्ञकुंडामध्ये आहुती टाकत होता आणि त्याला होता म्हणून कर्म करण्याची अनुमती होती, आणि म्हणून त्याने हिच्या प्रार्थनेप्रमाणे तिला कन्या व्हावी असा संकल्प करून यज्ञकुंडामध्ये आहुती दिली. आता होत्यानेच अशा प्रकारचं विपरीत कर्म केल्यामुळे त्यांना इला नावाची कन्या झाली. त्यामुळे मनू नाराज झाला, त्याला वाईट वाटलं. महर्षी वसिष्ठांनी हे अंतर्ज्ञानाने ओळखलं की या वैवस्वत नावाच्या मनूला पुत्रप्राप्ती व्हावी अशी इच्छा होती, परंतु त्याच्या पत्नीने श्रद्धेने मला कन्या व्हावी असा संकल्प करून त्या होता नावाच्या म्हणजे होता कर्म करणाऱ्या ब्राह्मणाच्या मदतीने तिने कन्या व्हावी असा संकल्प करून आहुती टाकली. हे महर्षी वसिष्ठांनी ओळखले. त्यांनी हे निश्चितपणाने जाणले की होत्याने हा विपरीत संकल्प केल्यामुळे कन्या झालेली आहे, आणि म्हणून त्यांनी ही वार्ता वैवस्वत मनूला सांगितली. हे राजन, तुला यज्ञाच्या फळाप्रमाणे पुत्रच होणार होता, परंतु तुझ्याच पत्नीने होता बनलेल्या ब्राह्मणाच्या मदतीने कन्या व्हावी असा संकल्प करून यज्ञामध्ये आहुती दिल्यामुळे तुला कन्या झालेली आहे. पण असं असलं तरी आम्ही जो संकल्प केला होता तो योग्य प्रकारे पुरा झाला नाही, म्हणून म्हणजे तुला पुत्र व्हावा असा आम्ही संकल्प केलेला असल्यामुळे यजमानांनी आणि मुख्य विद्वान महर्षींनी, म्हणून वसिष्ठ महामुनी काय म्हणाले, मी माझ्या तपोबलाने तुला श्रेष्ठ असा पुत्र मिळवून देईन. मग ही कथा शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतायत, आणि शुकाचार्य परीक्षिताला म्हणतायत, परीक्षिता, महर्षी वसिष्ठांनी असा संकल्प करून त्या नुकत्याच जन्मलेल्या इला नावाच्या कन्येलाच पुरुष व्हावा असा संकल्प केला, आणि त्यांनी भगवान यज्ञ नारायणांची स्तुती केली. सर्व शक्तिमान असणाऱ्या भगवान श्रीहरींनी संतुष्ट होऊन तथास्तु, तुमच्या मनासारखं हो असा वर दिला. त्यामुळे ती इला नावाची कन्या जी जन्माला आली होती, आता वसिष्ठांच्या तपोबलामुळे त्या कन्येचं परत पुरुषामध्ये रूपांतर झालं, आणि सुद्युम्न हे तिचं नाव पुरुष असतानाचं प्राप्त झालं. हा सुद्युम्न एकदा शिकार करण्यासाठी आपल्या काही मंत्र्यांसह वनामध्ये गेला होता, आणि हरणांचा पाठलाग करता करता
खूप आत 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 वनामध्ये आत शिरला आणि तो इतका आत गेला की मेरू पर्वताच्या पायथ्यापर्यंत जाऊन तो पोहोचला. त्या मेरू पर्वतावर भगवान शंकर आपल्या पत्नीसह म्हणजे पार्वती मातेसह विहार करत होते आणि ते पत्नीसह अरण्यामध्ये एकांतवासामध्ये बसलेले होते. तेथे भगवान शंकर आपल्या पत्नीसह बसलेले या सुद्युम्न नावाच्या पुत्राला माहीत नसल्यामुळे अनवधानाने किंवा चुकून तो त्या वनामध्ये गेला आणि वनात प्रवेश करताच एक आश्चर्य घडलं. या सुद्युम्नाची परत स्त्री झाली आणि तो ज्या घोड्यावर बसून शिकार करण्यासाठी आला होता त्या घोड्याची सुद्धा घोडी झाली. अरे बापरे, हे काय असं घडलं? आणि म्हणून तो आश्चर्य करू लागला. तर त्याच्याबरोबर जे कोणी सेवक आले होते त्या सगळ्या सेवकांच्या सुद्धा स्त्रिया झाल्या आणि ते ज्या ज्या घोड्यांवर बसून आले होते त्या घोड्यांच्या सुद्धा घोडी झाल्या. हा सगळा प्रकार ऐकून परीक्षित राजाला मोठं आश्चर्य वाटलं, मोठं कुतूहल वाटलं. त्याने शुकाचार्यांना प्रश्न विचारला, महाराज हे असं का झालं? ती जागा अशी कशी होती? काय त्या जागेचं महात्म्य? शुकाचार्य म्हणाले, याच्या मागे एक मोठी कथा आहे. एकदा भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी काही व्रत करणारे, तप करणारे महर्षी ऋषी त्या वनामध्ये गेले आणि भगवान शंकरांच्या दर्शनासाठी ते अत्यंत मनोभावे त्या दर्शनाच्या ओढीने ते त्या जंगलामध्ये गेले आणि त्यावेळेला शंकरांची पत्नी माता अंबिका ही तिथे सरोवरामध्ये स्नान करत होती आणि त्यामुळे तिला त्या अवस्थेमध्ये पाहून आणि हे सगळे अचानक आलेले पाहून अंबिका थोडीशी लज्जित झाली आणि ताबडतोब ती शंकरांच्या जवळ जाऊन सावरून उभी राहिली आणि तिने आपलं वस्त्र सावरलं. हे ऋषीसुद्धा गौरी शंकर या वेळेला विहार करीत आहेत असे पाहून तेथून मागे फिरले आणि नरनारायण या ऋषींच्या आश्रमाकडे निघून गेले. त्याच वेळेला भगवान शंकरांनी आपल्या पत्नीला, प्रियेला प्रसन्न करण्यासाठी आणि तिच्या आनंदासाठी उत्स्फूर्तपणे आपल्या मुखातून उद्गार काढला की हे देवी, माझ्याखेरीज जो कोणी पुरुष या स्थानाजवळ येईल तो स्त्री होऊन जाईल. ही वार्ता त्या ऋषीमुनींकडून सगळीकडे प्रसारित झाली आणि म्हणून तेव्हापासून कोणीही स्त्री किंवा कोणीही नरजातीचा पशु त्या जंगलामध्ये प्रवेश करत नाहीत. परंतु हे सारं त्या सुद्युम्न नावाच्या राजकुमाराला माहीत नव्हतं आणि म्हणून तो अनवधानाने नकळतपणे माहीत नसल्यामुळे त्या स्थानामध्ये प्रवेश करता झाला आणि त्या सुद्युम्नाची परत स्त्री झाली आणि त्याच्याबरोबर आलेल्या सगळ्या सेवकांची सुद्धा स्त्री झाली
आणि घोडेसुद्धा घोडी झाल्या. आता ही स्त्री रूपामध्ये फिरू लागली. हा अशा अवस्थेमध्ये स्त्री रूपामध्ये फिरत असलेला भगवान बुध नावाच्या ग्रहाने आपल्या आश्रमाजवळ अनेक स्त्रियांबरोबर विहार करणारी ही सुंदर स्त्री त्याने पाहिली आणि हिची प्राप्ती आपल्याला व्हावी अशी मनामध्ये इच्छा केली. चंद्राचा पुत्र असणारा तो चंद्रकुमार बुध हा आपला पती व्हावा असं या सुद्युम्नाला म्हणजेच स्त्री रूपातल्या राजकुमाराला सुद्धा वाटले. आणि म्हणून तो सुद्युम्न जो आत्ता स्त्री रूपामध्ये आहे तो त्या बुधाजवळ आला आणि त्याने म्हणजे त्या स्त्रीने बुधाला आपला पती म्हणून स्वीकारलं. त्या दोघांच्या संबंधातून त्यांना पुरुरवा नावाचा एक पुत्र झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय.